नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभागात ही भरती निघालेली आहे. भंडारा जिल्ह्यात 67 पोस्टसाठी ही भरती राबवली जात आहे. त्या संदर्भात आपण हा डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत, तर व्हिडिओला कोणी स्किप करायचं नाही. व्हिडिओला सुरू करण्याआधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करू. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्यात ही भरती राबवली जात आहे. याच्यामध्ये भंडारा जिल्ह्यात विविध पदासाठी ही भरती मागवली जात आहे आणि तात्पुरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर त्याच्यामध्ये कोणती रिक्त पदे भरून घेतली जात आहेत, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, पगार किती भेटणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, पहिलं पद आहे सुपर स्पेशालिस्ट. त्याच्यामध्ये एकूण 4 रिक्त पदे असणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे कार्डिओलॉजिस्ट, दुसरं नेफ्रोलॉजिस्ट, तिसरं पद आहे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स आणि चौथं मेडिसिन आणि पाचवं आहे ऑस्बेस्ट्रिशियन. अशा प्रकारची इथं पदे भरून घेतली जात आहेत. या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता. DM कार्डिओलॉजी, DM नेफ्रोलॉजी, MCS पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स, DM मेडिसिन अशा प्रकारची एज्युकेशन लागणार आहे. मंथली पेमेंट 1,25,000 असं भेटणार आहे. तर दुसरं पोस्ट आहे मित्रांनो स्पेशलिस्ट, ज्यासाठी एकूण रिक्त पदे आहेत 11 आणि त्याच्यामध्ये एनेस्थेसिया, पेडियाट्रिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि फिजिशियन अशा प्रकारची पदे इथे भरून घेतली जात आहेत. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन MBBS, MD, MS बाकीचे तुम्ही इथे पाहून घेऊ शकता आणि याच्यासाठी एकूण पेमेंट भेटणार आहे मित्रांनो 75,000 पर मंथ इथे पेमेंट मिळणार आहे. तर पद आहे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी MBBS. याच्यामध्ये एकूण रिक्त पदे 11 असणार आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन MBBS लागणार आहे आणि मंथली 60,000 पेमेंट असं मिळणार आहे. चौथं पद आहे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद एकच असणार आहे. एज्युकेशन MPH, MHA, MBA इन हेल्थ असं एज्युकेशन लागणार आहे आणि 35,000 मंथली पेमेंट मिळणार आहे. पाचवं पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पदे 2 आहेत. एज्युकेशन लागणार तुम्हाला MBA इन हेल्थ, MPH किंवा MHA. मंथली पेमेंट मिळणार आहे तुम्हाला 35,000 पर मंथ. 6वं पद असणार आहे मित्रांनो डेंटल सर्जन. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पदे 2 असणार आहेत. एज्युकेशन लागणार तुम्हाला BDS मध्ये 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तुम्हाला मंथली पेमेंट मिळणार आहे 30,000. 7वं पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुष मध्ये. एकूण पोस्ट आहेत मित्रांनो 2. त्याच्यामध्ये पहिलं आहे आयुर्वेदिक, दुसरं आहे युनानी. एज्युकेशन क्वालिफिकेशन PG आयुष, MD आयुर्वेदिक, MD युनानी असं या प्रकारे लागणार आहे. वेतन भेटणार आहे तुम्हाला 30,000 पर मंथ इथे असं भेटणार आहे. 8वं पद आहे मित्रांनो मनोवैज्ञानिक NTCT मध्ये. एकूण इथे पोस्ट आहेत एकच. एज्युकेशन लागणार आहे MA सायकोलॉजिस्ट मध्ये. 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. 30,000 तुम्हाला मंथली पेमेंट पण मिळणार आहे. 9वं पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुष मध्ये RBSK. त्यासाठी एकूण रिक्त पदे 6 आहेत. एज्युकेशन लागणार आहे BAMS, BUMS, BHMS असं लागणार आहे आणि 28,000 इथे मंथली पेमेंट मिळणार आहे. 10वं पद आहे मित्रांनो ऑडिओलॉजिस्ट. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद एकच असणार आहे. एज्युकेशन लागणार आहे डिग्री इन ऑडिओलॉजी मध्ये. अनुभव तुम्हाला 2 वर्षाचा असणे गरजेचं आहे. वेतन तुम्हाला 25,000 पर मंथ मिळणार आहे. 11वं पद आहे मित्रांनो ऑप्टोमेट्रिस्ट. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद एकच असणार आहे. एज्युकेशन लागणार आहे तुम्हाला बॅचलर इन ऑप्टोमेट्री मध्ये आणि अनुभव तुम्हाला 1 वर्षाचा लागणार आहे. 20,000 तुम्हाला मंथली पेमेंट मिळणार आहे. 12वं पद आहे मित्रांनो स्टाफ नर्स. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पदे 3 आहेत. शैक्षणिक क्वालिफिकेशन तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग साठी लागणार आहे. 20,000 तुम्हाला मंथली पेमेंट मिळणार आहे. 13वं पद आहे फिजिओथेरपिस्ट. एकूण 1 रिक्त पद आहे. एज्युकेशन तुम्हाला डिग्री इन सायकोथेरपी मध्ये लागणार आहे. 20,000 तुम्हाला मंथली पेमेंट मिळणार आहे. 14वं पद आहे TB सुपरवायझर. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद 1 आहे. एज्युकेशन लागणार आहे तुम्हाला एनी ग्रॅज्युएट 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. वेतन तुम्हाला 20,000 पर मंथ भेटणार आहे. 15वं पद आहे काउन्सिलर. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद एकच असणार आहे. एज्युकेशन तुम्हाला MSW मध्ये असणं गरजेचं आहे. वेतन तुम्हाला 20,000 पर मंथ भेटणार आहे. 16वं पद आहे अकाउंट. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पद एकच आहे. तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे BCom टॅली MSCIT आणि वेतन तुम्हाला 18,000 पर मंथ भेटणार आहे. 17वं पद आहे कार्यक्रम सहाय्यक. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पदे 2 आहेत. एज्युकेशन लागणार आहे एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स. वेतन तुम्हाला 18,000 पर मंथ भेटणार आहे. 18वं पद आहे टेलिमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजर. एकूण रिक्त पद एकच असणार आहे. एज्युकेशन लागणार आहे तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन. वेतन तुम्हाला 17,000 पर मंथ भेटणार आहे. 19वं पद आहे डेंटल टेक्निशियन. याच्यामध्ये एकूण रिक्त पद एकच आहे. एज्युकेशन लागणार आहे तुम्हाला 12वी किंवा डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन मध्ये आणि त्यासाठी एकूण पगार तुम्हाला भेटणार आहे 17,000.
आता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क लागणार आहे, 100 रुपये सर्वसाधारणसाठी लागणार आहे आणि 150 रुपये आरक्षित विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे आणि हा पेमेंट तुम्हाला QR कोडद्वारेच भरायचा आहे. आता काही महत्त्वाच्या अटी व शर्ती आहेत, याच्यातल्या काही महत्त्वाच्या त्या सांगतो तुम्हाला लक्षपूर्वक समजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी स्वरूपातील भरती फक्त 29 जून 2025 पर्यंतच भरून घेतले जाणार आहेत. याच्यानंतर एम्प्लॉयमेंटची कामगिरी पाहून त्यांना नंतर 11 महिने 29 दिवसासाठी त्यांना या पदावर रुजू करण्यात येणार आहे. तुम्हाला हा फॉर्म फक्त ऑफलाईन स्वरूपातच भरायचा आहे. जिल्हा परिषद भंडारा येथे NHM ऑफिसवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तुमचं सिलेक्शन इतर एक्झाममध्ये मिळालेल्या गुणांवरून उच्च शैक्षणिक अर्हता तुमची जी आहे त्याच्यानुसार तुमच्याजवळ जर शासकीय एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते खूपच छान असणार आहे. नंतर तुम्हाला मागास वर्गासाठी 100 रुपये फीस पे करायची आहे फॉर्मसाठी आणि अमागास वर्गासाठी 150 रुपये इथे फीस पे करायची आहे आणि तुम्हाला ही फीस फक्त QR कोडद्वारेच इथे भरायची आहे. ते फॉर्म भरतोय तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार ते सर्व माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला संपला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवर येत राहतात, तर व्हिडिओ पाहायला विसरू नका.